राजतारा हॉटेल येथे डॉक्टर शालिनीताई पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी त्यांनी अनेक विषयांवर वादग्रस्त विधाने केली। मराठा आरक्षण, राफेल, राम मंदिर, बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान आणि इतरही अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले। नक्की काय म्हणाल्या शालिनीताई पाटील पाहुयात बातमी सविस्तर। शरद पवार साहेबांबरोबर तुमची या 10 वर्षाच्या कालावधीत शरद पवार वेगळे दररोज बोलतात, मी नाही वेगळं बोलत। मी काल जे बोलते ते आज बोलते आणि आज जे बोलते ते उद्या बोलणार आहे। मला हे आरक्षणाच्या प्रश्नावरच त्यांनी काढलं ना पक्षातनं, आणि पुन्हा म्हटलं की केव्हा घडलं मला माहीतच नाही। अहो तुम्ही निर्णय घेतला, तुम्ही सही केली आणि मला माहीत नसतं, मला माहीतच नाही केव्हा झालं, काय झालं, असं बोलायची त्यांना सवय आहे। तेव्हा मी त्यांना ज्या दिवशी आरक्षण जाहीर झालं त्या दिवशी त्यांच्याच घरातले कार्यकर्ते जणू काय त्यांनीच केलं देवेंद्र फडणवीसांनी मागणी करतात 15 वर्षापासून माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते, आणि निकाल घेतला देवेंद्र फडणवीसांनी आणि जणू काय आपणच केलं असं करून ह्यांना भेटले त्यांना भेटले। त्यांच्या विरोधात आदल्या दिवशी 3.5 तास चर्चा झाली की त्यांच्या काळामध्ये इरिगेशन खात्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला, आणि एका विदर्भाच्या आता केस चालली नागपूर खंडपीठामध्ये की 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्या काळात झाला, आणि महाराष्ट्र सरकारला ते हे करत नव्हते, ॲफिडेविट करत नव्हते। मग कोर्टानं सांगितलं तुम्ही का ॲफिडेविट करत नाही, वर्ष झालं। मग देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं ॲफिडेविट केलं की इथं पुन्हा अधिकाऱ्याकडं फाईल गेली नाही, फाईल डायरेक्ट मिनिस्टरकडे आली, त्यांच्या सहीनं मंजूर झालं, प्रकल्प मंजूर झाला, आणि एकूण जो खर्च झाला त्याचं जे अपेक्षित कार्यक्षेत्र पाण्याखाली येण्याची अपेक्षा होती त्यातलं 1% रिझल्ट समाजाला मिळाला। जी अपेक्षित पाणी मिळण्याची एक योजना होती त्याच्यातला 1% पाणी आणि तुम्ही अहो बेकार बसलेली माणसं रोज आत्महत्या करतात, शेतकरी कर्जबाजारी झाले, त्याच्या उत्पन्नाला भाव नाही, एकतर पाणी नाही, आणि जेव्हा पिकतं तेव्हा त्याला भाव नाही, कांदा पण रस्त्यावर फेकून देण्याची पाळी येते। तर हे अशी परिस्थिती आहे, आणि रोज तुम्ही परदेशात जाता, कशाला परदेशी जाता? अहो तिथं जाऊन वेळ खर्च करतायत, खर्च वाढवताय, आणि 300 माणसं मोदी साहेबांच्या संरक्षणासाठी, चारी बाजूंना माणसं गराड्या घालून बसतात आणि तुम्ही रात्री झोपता काय? 300 माणसं एका माणसाला संरक्षणासाठी कशाला पाहिजे? वसंतदादा मुख्यमंत्री होते, इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या, मी त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्याशी चर्चा करत होते। एकदा असं झालं की ताबडतोब एक निर्णय घेतला होता अंतोले साहेबांचा मुख्यमंत्री, आणि मला सांगितलं की तुम्ही जाऊन ठराव मांडा असेंब्लीच्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या मीटिंगमध्ये, आणि